सगळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे एकार्णव झाला तरंग बुडाला तैसा देह झाला ब्रह्मरूप किंवा तैसा देह झाला एक रूप आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे बाप रखुमा देवीवरून नवलपै केले दारू हरपले मृगजडी आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे विठ्ठला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कर जोडी तो जोडी तो सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे बुडी देई माझे मना आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीशी मार्जन केले असे प्रस्तुत कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे साधकांचे मायबाप ज्ञानी यांचे शिरोमणी विठोबाचा प्राण सखा कैवल्य सम्राट चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा चार चरणाचा आणि आपले सद्गुरू संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या चरणाचा महिमा वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठला कीर्तनाच्या प्रारंभी पारंपरिक नियमाला अनुसरून दोन शब्दांचा परिहार करणं जरुरीच असं आहे. या मंगलमय सोहळ्याचं आयोजन कोणी केलं, कशासाठी केलं, फलक वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या जरी लक्षात आलेलं असलं तरी कीर्तनकाराचं कर्तव्य म्हणून घोषवारा करतो. या पवित्र भूमीमध्ये ज्ञानदानाचं कार्य करणारी एक पवित्र संस्था संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज विद्यालय
आणि त्यांच्या जोडीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली चरित्र समिती या दोघांच्या विद्यमाने ह्या मंगलमय सोहळ्याचं आयोजन आहे परंतु प्रयोजन काय? तर प्रयोजन हे आहे की जगाच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष महाविष्णू ज्या भूमीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या रूपात अवतीर्ण झाले, त्या ज्ञानेश्वर माऊलींची दैदिप्यमान मूर्ती आपल्या संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांना दर्शनासाठी उपलब्ध होते, स्थानापन्न होते. तसं बघितलं तर ज्ञानेश्वर माऊलींची ही जी मूर्ती आहे दिसायला आपल्याला संगमरवरी दगडाची दिसते हो. एखाद्या अधिकारी सत्पुरुषाच्या अमृतवाणीतून जर भागवताचं श्रवण आपण केलं असेल तर भागवताच्या 27व्या अध्यायामध्ये मूर्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. शैली दारुमयी लौही लेप्या लेख्याच्या सैकती मनोमयी मणिमयी प्रतिमाष्टविधा स्मृतः. शैली म्हणजे शिडेची मूर्ती, दारुमयी म्हणजे लाकडाची मूर्ती, लौही म्हणजे लोखंडाची किंवा सप्तधातूची मूर्ती, त्यानंतर पुढची सैकती म्हणजे वाळूची मूर्ती, त्याच्या पुढची लेप्या म्हणजे लिंपलेली मूर्ती, अडीकडे प्लॅस्टर ऑफ पॅरिसची जी मूर्ती आहे ही लिंपलेली मूर्ती. लेख्या एखाद्या चित्रकारानं भिंतीवर किंवा कागदावर चितारलेली मूर्ती, त्यानंतर पुढची हिरे रत्न माणिक अशा मौल्यवान धातूंची मूर्ती, आणि 8वी जी मूर्ती आहे तिचं नाव आहे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची मनोमय मूर्ती. या मूर्तीमध्ये ज्ञानोबारायांची मूर्ती आपल्याला स्थानापन्न करायची आहे. तर ही नेमकी आहे तरी कशाची? अरे आमच्या ज्ञानोबारायांची जी मूर्ती आहे ना, या ज्ञानोबारायांच्या मूर्तीचा जर पदार्थ सांगायचा झाला, वस्तू जर सांगायची झाली तर आमच्या नाथ महाराजांनी एका वस्तूचा निर्देश केलाय, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. ज्या वेळेला ज्ञानेश्वरीचा प्रसाद या जगाच्या उद्धारासाठी माऊलींना द्यायचा होता, त्यावेळेला माऊलींच्या समोर असे एक प्रश्न निर्माण झाला की समाधी घेऊन 300 वर्षाचा काळ लोटला गेलाय, परंतु या 300 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्ञानेश्वरीचा योग्य प्रचार प्रसार करणारा अजून जन्माला आलेला दिसत नाही. त्याच वेळेला पैठणमध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा जन्म झालाय. या प्रमाणाशी आपल्याला संबंध जोडवायचा असेल तर मागे सिंहावलोकन करावं लागेल. मग हा ज्ञानेश्वरीचा प्रसाद द्यायचा तरी कोणाला? मग नाथ महाराजांना द्यायचा. नाथ महाराज लहानाचे मोठे झाले. आमच्या ज्ञानोबारायांनी अशी लीला केली की हा प्रसाद जर द्यायचा असेल तर काहीतरी लीला करायला पाहिजे. मग लीला काय केली? शांती ब्रह्मश्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज झोपेत असताना त्यांच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात दृष्टांत दिला
की एकनाथ महाराज, आळंदीमध्ये मी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि माझ्या समाधीच्या वर अजान वृक्षाची बाग आहे. आता त्या अजान वृक्षाची मुळी समाधीत माझ्यापर्यंत येऊन पोहोचली, नुसती माझ्यापर्यंत येऊन पोहोचली नाही, तर त्या मुळीनं माझ्या कंठाला वेढा घेतलाय आणि या मुळीचा मला खूप त्रास होतोय, उपद्रव होतोय. म्हणून नाथ महाराज, आपण पैठणहून आळंदीला यावं आणि माझ्या कंठाची मुळी बाजूला काढावी. ज्ञानोबा यांची काय लीला आहे पहा. ज्यांना निर्जीव भिंत चालवता येते, ज्यांना निर्बुद्ध रेडा बनवता येतो, ज्यांना स्त्रीचा पुरुष करता येतो प्लॅस्टिक सर्जरी करून नव्हे, त्या ज्ञानोबा यांना आपल्या कंठाची मुळी बाजूला काढता येणार नाही. परंतु हा ज्ञानेश्वरीचा प्रसाद तुमच्या आमच्यासाठी जगाला द्यायचा आहे. आपल्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी बाहेर काढायची आहे. म्हणून माऊलींनी ही लीला केली. नाथ महाराजांना हा दृष्टांत होता. बरोबर नाथ महाराज खडबडून जागे झाले. पहाटे आपले नित्यविधी सगळे आटोपल्यानंतर आपल्या वारकऱ्यांना माऊलींचा संकेत दिला आणि माऊलींच्या इशाऱ्याप्रमाणे, माऊलींच्या आदेशाप्रमाणे पैठणवरून आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर इंद्रायणीच्या पवित्र तीर्थामध्ये स्नान केलं आणि स्नान करून सिद्धेश्वराचा जो ढवळा नंदी आहे तिथं आले. माऊलींनी दिलेल्या संकेताप्रमाणे त्या सिद्धेश्वराचा ढवळा नंदी त्याच्या खालून समाधीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करता बरोबर ज्या वेळेला ज्ञानोबरायांची दैदिप्यमान मूर्ती नाथ महाराजांच्या दृष्टीला पडली ना, त्यावेळेला माऊलींचं स्वरूप दिव्य तेज पुंज पुंज मदनाचा पुतळा रवी शशी कळा परब्रह्म केवळ बोल कसे. किंवा माऊलींच्याच भाषेत जर ते माऊलींचं स्वरूप वर्णन करायचं झालं ना, तर नाथ महाराजांना माऊलींचं दर्शन कसं घडलंय, जसा माऊलींना पांडुरंग परमात्मा दिसला त्याच पद्धतीनं पांडुरंग कांती दिव्य तेज रत्न अगणित लावण्य तेज पुंज कानडाव विठ्ठलू कर्नाटको तेणे मज लावे किंवा राजस सकुमार मदनाचा पुतळा. किंवा भगवद्गीतेच्या घोष वाक्याला जर लक्षात आणून द्यायचं झालं तर देवी सूर्य सहस्रस्य भवेद युग बदुत्थिता यादी भास सदृशी सहस्र भासस्तस्य महात्मनः. सहस्रावधी सूर्यांचंही तेज ज्यांच्या तेजापुढे फिकं पडावं ते माऊलींचं नयनरम्य रूप पाहता बरोबर नाथ महाराजांनी त्या स्वरूपाला, त्या माऊलींना साष्टांग प्रणिपात केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आणि हात जोडून माऊलींच्या समोर उभं राहून बोलतायत की माऊली,
आपण पैठणवरून मला इथपर्यंत कोणत्या कारणासाठी बोलवलं, त्या कार्याचा आदेश द्यावा. माऊलींनी अतिशय प्रेमळ अंतःकरणानं नाथ महाराजांना सांगितलं की नाथ महाराज, ही माझ्या समोर ठेवलेली जी ज्ञानेश्वरी आहे, या ज्ञानेश्वरीला जन्म देऊन आज 300 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु या 300 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमच्या व्यतिरिक्त मला दुसरा ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करणारा योग्य माणूस दिसला नाही. म्हणून आपण ही ज्ञानेश्वरी घ्यावी, हिचा अभ्यास करावा आणि जगाच्या उद्धारासाठी या ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करावा. माऊलींनी आपली स्वतःची प्रत नाथ महाराजांच्या स्वाधीन केली. समाधीच्या बाहेर यायची इच्छा नव्हती, परंतु माऊलींच्या आज्ञेनं माऊलींचं कार्य करायचं आहे म्हणून माऊलींच्या चरणावर पुन्हा त्रिवार वंदन केलं आणि माऊलींच्याकडे पाठ न फिरवता मागे पावलं टाकीत नाथ महाराज समाधीच्या बाहेर आले. पुन्हा समाधीला शिळा जशी होती तशी लावली. ज्ञानेश्वरी माऊलीची मूर्ती डोक्यावर घेतली, आपली ग्रंथ डोक्यावर घेतला आणि ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करीत, विठ्ठल रखुमाईचं भजन करीत पैठणला आले. आणि पैठणला आल्यानंतर आपल्या देऊळवाड्यातली देवाची पूजा संपली की नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला प्रारंभ केला. पहिला अध्याय उघडला, परंतु माऊलींचा अर्थ, माऊलींचा हृदगत आपल्याला कळायला पाहिजे म्हणून पहिल्यांदा योजना त्या अभंगाची केली. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. हा संपूर्ण अभंगाचं चिंतन केल्यानंतर मग ज्ञानेश्वरीच्या पारायणाला प्रारंभ केला. श्री गणेशाय नमः, श्री ज्ञानेशाय नमः. ओम नमो ज्ञाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु अवधारी रोजी. पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत नाथ महाराजांनी शांत चित्तानं माऊलींचे अभ्यास, ज्ञानेश्वरी अभ्यासली, तिचं पारायण केलं आणि सरते शेवटी ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान नाथ महाराज वाचतायत ना, त्यावेळेला आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तुषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. ज्या वेळेला हे पसायदान वाचलं ना नाथ महाराजांनी, त्यावेळेला नाथ महाराजांच्या मनामध्ये माऊलींचं हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व, माऊलींचं सागरासारखं सखोल हृदय आणि ज्ञानेश्वर माऊलींची जनतेकडे पाहण्याची करुणामय दृष्टी, या साऱ्या गोष्टींचा परिचय झाला. आणि माऊलींच्या संदर्भात नाथ महाराजांच्या अमृतवाणीतून भावपूर्ण उद्गार एका अभंगातून बाहेर निघाले. भाव धरुनी वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनी वाच ज्ञानेश्वरी, भाव धरुनी वाच ज्ञानेश्वरी, कृपाचरी हरी दयावरी.
नावाची ज्ञानेश्वरी कृपा करी दयावरी किंवा कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार. असं माऊलींचं हे क्षेत्र. आणि या क्षेत्रामध्ये आपल्या ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या वतीनं, आपल्या संस्थेच्या वतीनं, हायस्कूलच्या वतीनं माऊलींचा पुतळा, माऊलींची मूर्ती स्थानापन्न होते. कारण पहिल्यांदा हे क्षेत्रच किती पवित्र आहे, वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या शब्दानं काहीतरी सांगण्यापेक्षा नामदेवरायांचे शब्द बघा. कारण विनाकारण आपल्या शब्दानं काहीतरी विद्वत्ता दाखवण्याकरता जाडे भरडे शब्द वापरण्यापेक्षा संतांच्या शब्दांचं सौंदर्य कमी करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येथे होते नीलकंठ ब्रह्मादिकी तप वरिष्ठ येथे जिपै गेले. इंद्र यवनिया भूमिसी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरिशी पंचक्रोशिया पासुरी. भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव येवोनी होती पक्षी. हे असे नित्य साक्षी असती नासती उदकी. हे पंढरीहुनी सोपे जनांची हरावया पापे. कडिकाळ कोपलिया कोपे नचले अलंकापुरासी. असं हे पवित्र तीर्थक्षेत्र आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. म्हणून अशा भूमीमध्ये ज्याने ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती दान दिली असेल, या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा जो खर्च करेल, या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या पूजाविधीचा जो भविष्यात खर्च करेल, त्याच्यासाठी फळ भागवतात सांगून ठेवले ना. मूर्ती प्रतिष्ठा पूजा विधान देवालयी केलिया जाण. कर्त्यासी फळ कोण कोण स्वये श्रीकृष्ण सांगत. अरे हे सगळी लोक जोपर्यंत कल्प आहे तोपर्यंत वैकुंठामध्ये निवास करतात. आणि आपलं आळंदी क्षेत्र वैकुंठापेक्षा कमी नाहीये. अरे भूवैकुंठ पंढरपूर त्याहूनही थोर महिमा आहे. म्हणून आपल्या आळंदी क्षेत्राला कमी समजण्याचं कारणच नाही. माऊलींचा महिमा सगळ्या पुराणांनी वर्णन केलाय, संतांनी वर्णन केलाय. आणि हेच पवित्र कार्य आपल्या संस्थेच्या वचनात होत आहे की सुरुवातीला आपल्या संस्थेचे विद्यमान चेअरमन आदरणीय वडगावकर दादा यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शाळेमध्ये ज्ञानेश्वरीचे पाठ चालले पाहिजे अशी आमची मनीषा आहे. आणि स्वाभिमानानं सांगतोय, आम्ही आळंदीत शिकायला आलोय. आमचे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज या महाराष्ट्राचे भाग्यविधाते, वारकरी संप्रदायाचे थोर प्रवर्तक, ज्या वेळेला प्रवासाची साधनं नाही, ज्या वेळेला प्रसार माध्यमे नाही, त्यावेळेला 100 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, नाथ महाराजांचं भागवत, जगद्गुरु तुकोबारायांची गाथा या दिव्य ग्रंथांचा प्रचार प्रसार करण्याची महत्वाची यंत्रणा जोग महाराजांनी राबवली. आज महाराष्ट्राचा एखादा कानाकोपरा असं नाही की जोग महाराजांचा विद्यार्थी तिथं पोहोचला नाहीये. तसंच या भूमीमध्ये स्वाभिमानानं सांगतोय की या भूमीमध्ये, या विद्यालयात राहत असताना, आळंदीमध्ये ज्ञानार्जन करत असताना, महाराष्ट्रामध्ये जेवढ्या हायस्कूल आहेत तेवढ्या हायस्कूलमध्ये माऊलींचं पसायदान म्हणण्याची प्रथा फक्त आमच्या विद्यालयाला पडला. फक्त ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवाची. आणि तेव्हापासून हे स्वर कानामध्ये, म्हणून त्या ओव्या तशा म्हटल्यावर करण्यात आमच्या आबासाहेबांच्या समोर मी स्वर काढणं म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे. पण तरी मी पण गवई लोकांना कळायला पाहिजे कीर्तन जास्त वेळ नाही, आपण सगळे भवादृश्य श्रोते आहात. फक्त सुरुवातीलाच या माऊलींच्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये हे कीर्तन करण्याचं सौभाग्य या संस्थेचे विद्यमान चेअरमन आदरणीय वडगावकर दादा, आमचे हरिभक्तीपरायण नरहरी महाराज, आमचे आदरणीय दीपक महाराज, दीपक पाटील, सरनाईक दादा, आमचे मुंशी दादा, त्यांचा सगळा हा समितीचा परिवार यांनी माझ्यासारख्या पामराला सेवेचं सौभाग्य प्राप्त करून दिलं. कारण
आळंदीकरांचं आणि आमच्या वारकरी विद्यार्थ्यांचं असं अतूट नातं आहे. आळंदीकर ग्रामस्थ मंडळी असो का आळंदीतली पंचक्रोशीतली मंडळी असो, या पुणे जिल्ह्याचे, या आळंदीच्या पंचक्रोशीचे आमच्या वारकरी विद्यार्थ्यावर एवढे मोठे उपकार आहेत, एवढे मोठे उपकार आहेत. आमचं शरीर जर फाटलं तर या शरीरामध्ये 75% रक्त जे निघेल ते फक्त आळंदीकरांचं निघेल. कारण आमच्या पंचक्रोशीतल्या आळंदीच्या लोकांनी, आळंदीच्या गावकऱ्यांनी आपल्या लेकराला भाकर न वाढता पहिल्यांदा माऊलींचा नैवेद्य म्हणून आम्हाला मधुकरी वाढली आणि त्याच्यावर आमचा पिंड पोसला गेलाय. त्याच्यावर आमचा पिंड पोसला गेलाय. आणि विशेषतः आपल्या विद्यार्थी बांधवांकरता थोडा लहान तोंडी मोठा घास घेतो की या लोकांचं अंतःकरण माऊलींसारखं केवढं मोठं आहे. ज्या विद्यार्थ्याला आपण भाकर वाढतो, हा का पारायण करतो, हा का गाथापाठ करतो, का विनाकारण रिकामे धंदे करतो, हे कधीच बघितलं नाही. मांच्या दारात आलेला तो माऊली स्वरूप आहे. म्हणून माऊलींना मधुकरी वाढायचे, माऊलींना नैवेद्य द्यायचा, ह्या मोठ्या उदार हेतून प्रेरित होऊन आमच्या आळंदीच्या पंचक्रोशीच्या लोकांनी, आळंदीच्या गावकऱ्यांनी आमच्या वारकऱ्यांना वाढवलंय. म्हणून माऊलींच्या चरणाजवळ पहिल्यांदा सुरुवातीला एकच प्रार्थना की आमच्या आळंदीकरांनी जसं आमच्या विद्यार्थ्यांवर, आमच्या जोग महाराजच्या संस्थेवर, आमच्या जयराम बाबांच्या संस्थेवर, आमच्या सगळ्या संस्थेवर भरभरून प्रेम केलं, तशीच पुढेही कृपा या लोकांनी अशीच करावी, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. जास्त बोलणं नाही, सेवेसाठी घेतलेल्या अभंगाकडे वळतो आणि आहे त्या वेळेमध्ये सेवेला उत्तरार्धाकडे न परतीच्या प्रवासाला लागतो. विठाला सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे महाराज, तो अतिशय सोपा आहे, अतिशय सोपा आहे. या अभंगा इतका सोपा अभंग दुसरा कोणताच नाही. ज्ञानेश्वर माऊलींची गाथा जर तुम्ही वाचली, कारण ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेतून जगाच्या उद्धारासाठी जी काही विपुल प्रमाणामध्ये ग्रंथ संपदा निर्माण झाली, त्यामध्ये प्रामुख्यानं ग्रंथराज ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 गाथा, त्यामध्ये छोटस हरिपाठ नावाचं प्रकरण आणि चांगदेव 65. संप्रदायातल्या विद्वान लोकांकडून, अभ्यासू लोकांकडून, आपल्या बुजुर्ग लोकांकडून सततची या बाबतीत चर्चा आहे की जिज्ञासूतला जिज्ञासू असेल त्याची बुद्धी शांत होण्याकरता माऊलींनी ज्ञानेश्वरीची रचना केली. मुक्तातला मुक्त असेल त्याच्या बुद्धीला विरंगुळा मिळावा एवढ्याकरता माऊलींनी अनुभवामृताची रचना केली. चांगदेव महाराजांसारखा महान योगी तपी असेल त्यांचाही गर्व परिहरण होण्याकरता माऊलींनी चांगदेव 65ची रचना केली. आणि तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य गृहस्थाश्रमी जीवात्मे आहेत त्यांचाही उद्धार होणं जरुरीचं आहे. म्हणून त्यांच्यासाठी साध्या सोप्या भाषेमध्ये एक गाथ्यामध्ये हरिपाठ नावाचं छोटस प्रकरण तयार करून हरिपाठाची निर्मिती केली आणि आपल्याला आवाहन केलं, आसोनी संसारी जिव्हे रूपरी वेदशास्त्र उभारी बायासुरा. या अभंग रचनेमध्ये आजचा जो अभंग आहे ना, हा थोडासा काही लोकांना अपरिचित जरी वाटत असला परंतु अतिशय सोपा अभंग आहे, अतिशय सोपा अभंग आहे. की तसं जगद्गुरु तुकोबरांच्या गाथेमध्ये 4500 अभंग आहेत, त्यापैकी साधारणतः माऊलींच्या गाथेमध्ये 1000 ते 1100 पर्यंतच्या अभंगांची संख्या आहे. या 1000-1100 अभंगामध्ये माऊलींच्या सगळ्यात सोपा अभंग जर कोणता असेल तर आजचा आहे. याच्या इतका सोपा अभंग दुसरा कोणताच नाही. मग काही लोक म्हणतील महाराज अभंग सोपा आहे, सोपा आहे, सोपा आहे, एका वाक्यात 4 वेळेला सोपा सोपा शब्द तुम्ही वापरला. नेमका अभंग किती सोपा आहे ते तर आम्हाला समजावून सांगा. तर अभंग किती सोपा आहे ते तुमच्या लक्षात येण्याकरता मी एक कृती करतो, एक प्रात्यक्षिक करतो. फक्त माझ्या प्रात्यक्षिकाकडे बघा, म्हणजे अभंग किती सोपा आहे ते तुमच्या लक्षात येईल. अभंग इतका सोपा आहे की या अभंगा इतका सोपा अभंग दुसरा कोणताच नाही. किती सोपा आहे हे कळण्याकरता प्रात्यक्षिक असं आहे, आपला उजवा हात वर करायचा, तुमचा नका करू, फक्त माझा बघा. अभंग किती सोपा आहे ते सांगतो. उजवा हात वर करायचा, त्याला हळूच वाकवायचं. मग हा हात वाकवला की हाताचा हा जो भाग आहे, मी बोट ठेवलेला, याला आपल्या आळंदीमध्ये काय म्हणतात? कोपरा. आमच्या खानदेशामध्ये काही काही लोक खुंबा म्हणतात, काही काही आडाणी लोक ढोर खुंबा म्हणतात.
विनोदाचा भाग द्या सोडून. अभंग किती सोपा आहे तेवढं फक्त मला सांगायचं आहे. उजवा हात वर करायचा, त्याला हळूच वाकवायचा. वाकवलेल्या हाताचा हा जो कोपरा आहे याला आपल्या घरात असलेल्या डब्यातला गुळाचा खडा चिटकवायचा आणि त्या चिटकवलेल्या गुळाच्या खड्याला आपल्या स्वतःच्या जिभेनं हळूच चाटायचा. इतका सोपा आहे. सोपं नाही? का बरं सोपं नाही? अरे हात आपलाच आहे, वाकवणारे आपणच आहात, गुळाचा खडा आपल्या डब्यातला आहे आणि जी फास्ट चालते ती जीभ आपलीच आहे ना. लागू आलं तिथपर्यंत. आणि हे जसं बोलायला सोपं आहे हो. उजवा हात वर करायचा, वाकवायचा, वाकवलेल्या हाताच्या कोपऱ्याला गुळाचा खडा चिटकवायचा आणि त्या चिटकवलेल्या गुळाच्या खड्याला आपल्या स्वतःच्या जिभेनं चाटायचा. हे जसं पटापटा पटापटा बोलायला सोपं आहे, परंतु कृती करायला, प्रात्यक्षिक करायला जसं अवघड आहे तसं हे संतांचे शब्द ऐकायला जरी सोपे वाटत असले तरी कळायला फार अवघड असतं. ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाचा महिमा समजावून सांगतायत. आज अभंग घेण्याचं कारण असं की माऊलींची मूर्ती स्थानापन्न होते आणि माऊलींचे सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा हा वारीचा पवित्र दिवस आहे. ज्ञानेश्वर सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा जरी ज्येष्ठ वद्य द्वादशीला असला परंतु त्यावेळेला पंढरपूरला पायी वारकरी सगळे पंढरीच्या दिशेने असतात म्हणून त्र्यंबकेश्वरला जाऊ शकत नाही. म्हणून 100 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायातले थोर अध्वर्य आपले स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांनी सगळ्या वारकऱ्यांच्या साक्षीनं पंढरपूरच्या पवित्र चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये निर्णय घेतलाय की हा पौष महिना, हाच ज्येष्ठ महिना समजून निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी दिंड्या घेऊन त्र्यंबकला यावं. म्हणून जोग महाराजांनी आदेश देता बरोबर सगळे वारकरी त्या त्र्यंबकेश्वरला पायी दिंडे घेऊन या महिन्यात जायला लागले. आणि थोडस आमच्या परंपरेच्या दृष्टीने बोलतो बरं का, कारण ज्या मठामध्ये आपलं विद्यालय होतं ना त्या विद्यालयाचा त्या वारीचा काय संबंध आहे. अरे जोग महाराजांनी हा आदेश देता बरोबर महाराष्ट्रातून पहिली दिंडी त्र्यंबकला जी गेली ती आमच्या झेंडेजी महाराज वेळी झाली. ही जी खानदेशवाडा आहे ना, या खानदेशवाड्याची पहिली दिंडी त्र्यंबकला गेली. विठाला मग ज्ञानेश्वर माऊली आपले सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणाचा महिमा का बरं वर्णन करतायत, तर वर्णन करत असताना पहिल्यांदा थोडीशी भूमिका लक्षात घ्या. जसं भूमिती शास्त्रामध्ये वर्तुळ काढायचं असेल तर पहिल्यांदा केंद्रबिंदू निश्चित करावा लागतो. वर्तुळ किती अंशाचं काढायचं स्केलनुसार तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. कोणी 35 अंशाचं वर्तुळ काढेल, कोणी 30 अंशाचं काढेल, कोणी 20 अंशाचं काढेल, तो प्रश्न नाही. परंतु कितीही अंशाचं वर्तुळ काढायचं झालं तर केंद्रबिंदू निश्चित केल्याशिवाय कोणत्याही भूमितीशास्त्राच्या अभ्यासकाला वर्तुळ काढता येत नाही. ही गोष्ट जशी त्रिवार सत्य आहे तसं व्याख्याता कुठला का असेना, तो कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, कथाकार असो, एखाद्या व्यासपीठावरून बोलणारा एखादा राजनेता असो, नवे एखादा शाळेमध्ये शिकवणारा किंवा प्राध्यापक किंवा गुरुजी असो, 2 पावलं पुढे जाऊन बोलायचं झालं एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू जरी असला परंतु त्यांना जर आपल्या व्याख्यानाचा प्रतिपाद्य भाव कळत नसेल, केंद्रस्थानी असलेला शब्द कळत नसेल तर ते व्याख्यान 2 तासाऐवजी सलग 4 तासाचं जरी लांब लचक असलं तरी अभ्यासू आणि विद्वान लोकांच्या त्या सभेमध्ये त्या व्याख्यानाला 0 किंमत असते. म्हणून त्या व्याख्यानामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असायला पाहिजे आमच्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या संस्थेने हे दाखवून दिलाय. उपक्रमोपसंहारो अभ्यासपूर्वता फलम अर्थवादोपपत्तिश्च लिंगम तात्पर्य निर्णय. तर आज मनाला ज्ञानोबाने उपदेश करताय. आमच्या सगळ्या संतांनी मनाला उपदेश केला.
तुम्ही आपण जनाला उपदेश करतो, मनाला कोणी शिकवण्याचा प्रयत्न करत नाही. आणि जोपर्यंत मनाला आपण वळण लावत नाही तोपर्यंत लोकांना शिकवण्याचा आपला काही उपयोग नाही. विठाला आमच्या सगळ्या साधू संतांनी पहिल्यांदा मनाला ताकीद दिली. नामदेवरायांपासून बघा, नामदेवरायांच्या गाथेमध्ये 13-14 चरणाचा अभंग आहे. नामदेवराय मनाला ताकीद देत आहेत. म्हणा, क्षण एक मना बैसोनी एकांती विचारी विश्रांती मोठे आहे. लक्ष 84च्या करिता येर झाला शीतलासी गव्हारा वेळोवेळा. ज्या लोकांना तू आपले पाठीराखे समजतो त्यांचं स्वरूप काय त्या मनाला समजावून सांगताय. संतापाचे सदन शोकाचे पुतळे तेत्वा मानिले हितकारी. जगाचा जीवलग मायबाप आपुला तोत्वा दुराविला केशिराज. आणि त्या मनाला शेवटी ताकीद ही देत आहेत की मना, अंतकाळाच्या वेळेला जो सूक्ष्म विचार माणसाच्या मनात असतो त्याला वासना असं म्हटलं जातं. आणि त्या वासनेच्या अनुषंगानं पुढचा जन्म अवलंबून आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संग. म्हणून हे म्हणा, अंतकाळाच्या वेळेला बाबा तू अशुभ वासनेचा संकल्प अजिबात करू नको. नामा म्हणे तुझं येतो काकुलती सोडिले संगती वासनेची. तसं जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा मनाला एक विनंती करतायत. म्हणा, अरे तू सगळीकडे धावाधावी करतोय परंतु कुठे तू धावा घेऊ नको. तुला एका ठिकाणी कुठेतरी स्थिर राहिलं पाहिजे. तुझं हे भ्रमण आहे कुठेतरी संपलं पाहिजे. म्हणून तुकोबाराय त्या मनाला पुन्हा ताकीद देत आहेत. भ्रमणाच्या मोडीवा तू नको मना राहो क्षण क्षणाही. वेळोवेळा पारायण नारायण हेच करी. भ्रमणाच्या मोडी वाटा न भरे फाटा आढळणे. तुकोबारांनी सुद्धा मनाला ताकीद दिली, मनाला उपदेश केलाय. तसं ज्ञानेश्वर माऊली आजच्या अभंगातून या भ्रमण करणाऱ्या मनाला, या चंचल मनाला स्थिरता प्राप्त होण्याकरता ठिकाण सांगतायत की मना, अरे तुझ्या स्थिरतेवर सगळं सुख सौख्य अवलंबून आहे. कारण योग वासिष्ठामध्ये मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योहो बंधाय विषयासक्तम मुक्त्यै निर्विषयम मना. मनानं जर चांगलं चिंतन केलं तर ऊर्ध्वगती आणि मनानं जर वाईट चिंतन केलं तर अधोगती. म्हणून हे मना, तुझं भ्रमण संपल्याशिवाय सुख शांती जीवाला कधीही नाही. मग ते मन बोलायला लागलं. ज्ञानोबा आहे. मग हे स्थिरता प्राप्त होण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे सांगा ना. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तू कुठेतरी तीर्थामध्ये जाऊन बुडी मारली पाहिजे. कारण तीर्थाचं असं महात्म्य आहे की त्या तीर्थामध्ये जर शुद्ध भावनेनं अंघोळ केली, बुडी मारली तर माणूस निष्पाप होतो. मग ते मन बोलायला लागलं की ज्ञानोबा असं काहीतरी तीर्थ सांगा ना
की त्या तीर्थाच्या ठिकाणी बुडी मारल्यानंतर जगातले सगळे तीर्थ मला घडतील. तर ज्ञानोबा आहे त्या तीर्थाचा पत्ता सांगतायत की माझे सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, त्यांच्या चरणाजवळ जगात असतील नसतील तेवढे सगळे तीर्थ आहेत. त्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ जर तू बुडी मारली ना तर निश्चित तुझं भ्रमण संपेल अभंगाच्या सगळे तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे उडी देई माझे मना. हे माझ्या मना, माझे सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पवित्र चरणाजवळ सगळे तीर्थ आहेत. त्रिभुवनामध्ये जेवढे तीर्थ आहेत तेवढे निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ आहेत. म्हणून हे मना, तू तिथं बुडी दे. तिथं बुडी दिली ना मग जो परिणाम घ्यायचा तो तुला पुढे अनुभवाला येईल. फक्त तिथं बुडी दे, तेथे बुडी देई माझ्या मना. आता इथं महत्वाचं असं चिंतन आहे की ज्ञानोबाराय मनाला निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ बुडी द्यायला सांगताय. तर निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ सगळे तीर्थ आहेत. म्हणजे सगळे म्हणजे किती तीर्थ आहेत? तर जसं सगळ्या तीर्थाचं जर समजा थोडस चिंतन करायचं झालं तर समुद्रामध्ये स्नान केल्यानंतर जसे सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं, तीर्थेची त्रिभुवनी तिये घडती समुद्रावर, किंवा सगळे रस प्याले याचा आनंद जर उपभोगायचा असेल तर फक्त एकटं अमृत प्या. एकदा अमृत प्याले ना किंवा सुधारस प्यायची गरज नाही, अमृत बाकीचे रस प्यायची गरज नाही ना. तरी रस स्वादनी रस सकळ. तसं सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ तुम्ही बुडी मारली ना, मनानं बुडी मारली ना, त्याला दुसऱ्या तीर्थामध्ये जाण्याची गरज नाही. सगळे तीर्थ तिथं आहे. मग सगळे तीर्थ तर नेमके तीर्थ आहेत तरी किती? तर तीर्थाचे प्रकार जर तुम्हाला बघायचे असतील तर महाभारत ग्रंथामध्ये पितामह भीष्मांनी
भीष्माचार्यांनी तीर्थाचे काही प्रकार सांगितलेले आहेत. मी पुरावा जो देतोय तो महाभारतातला देतोय, कारण महाभारत या ग्रंथाविषयी सुद्धा आपल्या काही वारकरी लोकांच्या मनामध्ये अशा शंका आहेत. ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत फिरतो ना, त्यावेळेला काही आमच्या मावशा, काही आमच्या माता भगिनी आमच्याजवळ येतात आणि ही शंका विचारतात की महाराज, आम्ही ज्या गुरूंकडून माळा घेतली ना, त्या गुरूंनी आम्हाला असं सांगितलं की आपल्या घरामध्ये महाभारत ग्रंथ ठेवायचा नाही. त्या मावशीला विचारलं, म्हटलं मावशी, तुमच्या गुरूंनी महाभारत ग्रंथ घरात ठेवायचा नाही असं सांगितलं, परंतु न ठेवण्याचं कारण काय सांगितलं ते सांगा बरं. ती मावशी कारण अतिशय प्रसन्नतेने सांगते. म्हटलं कारण असं आहे की महाभारत ग्रंथामध्ये कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि त्या युद्धाच्या योगाने, भांडणाच्या योगाने ते सगळं कुल लयाला गेलं, त्यांचं अधपतन झालं. म्हणून तो ग्रंथ जर आपल्या घरात ठेवला तर आपल्याही घरामध्ये महाभारत घडण्याची दाट शक्यता असते, म्हणून तो ग्रंथ ठेवायचा. पहिल्यांदा त्या मावशीचं अभिनंदन करावं लागलं की मावशी, तुझी फार मोठ्या जन्माची पुण्य की ज्याच्या डोक्यामध्ये एवढे कांदे बटाटे भरले तो गुरु तुला मिळाला. अरे महाभारत म्हणजे काही कादंबरी आहे का? महाभारत म्हणजे एखाद्या विकृत लेखकाने लिहिलेला पाठ आहे का? अरे महाभारत म्हणजे प्रत्यक्ष व्यासांची वेदवाणी. ज्या व्यास महर्षींचं असं वर्णन आहे की कृष्ण द्वैपायनं व्यासं विद्धी नारायणं प्रभुं कोह्यन्नं पुंडरीकाक्षं महाभारत कृद्भवेत्. जो ग्रंथ व्यास महाराजांनी सांगितला आणि बुद्धीची अधिष्ठात्री देवता प्रत्यक्ष गणपती बाप्पानं लिहिला, या ग्रंथाचा लेखक गणपती बाप्पा आहे. अरे जाऊ द्या, आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी कोणत्याच ग्रंथाचा गौरव केला नाही, परंतु महाभारताचा गौरव केला. म्हणून महाभारत जे नाही ते नोहेची लोकितीही येणे कारणे म्हणी ते पाही व्यासोच्छिष्ट जगत राय. मग महाभारत जर तुम्हाला घरात ठेवायचं नसेल तर तुम्हाला भागवत ठेवता येणार नाही, रामायण ठेवता येणार नाही, गीता ठेवता येणार नाही, कारण हे सगळ्या ग्रंथांचा आविष्कार महाभारतात आहे. महाभारतामध्ये भागवत आहे, महाभारतामध्ये रामायण आहे, महाभारताच्या शांती पर्वामध्ये गीता आहे, महाभारतामध्ये विष्णू सहस्रनाम आहे. आणि हे काय का, महाभारतामध्ये जसं विष्णू सहस्रनाम आहे तसं शिव सहस्रनाम पण आहे. वाचा महाभारतामध्ये तीर्थाचे प्रकार पितामह भीष्माचार्यांनी सांगितलेले आहे. तस्मात् भौमेषु तीर्थेषु मानसेषु च नित्यशः उभयोष्वपि अस्नाति स याति परमां गतिं. तीर्थाचे दोन प्रकार आहेत, एक भौम तीर्थ, दुसरं मानस तीर्थ. भौम तीर्थ म्हणजे भूमीवर अवतीर्ण झालेले तीर्थ. मग भूमीवर अवतीर्ण झालेले तीर्थ कोणते? गंगा, यमुना, सरस्वती, इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा, जे काही आपले तीर्थ आहेत, कुशावर्त वगैरे, हे सगळे भूम तीर्थ आहेत. या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर माणूस पवित्र होतो, त्यामध्ये अजिबात संशय नाही. उभयो स्वपीय स्नाती स याती परमां गती. या दोघे तीर्थामध्ये शुद्ध भावनेनं जो स्नान करतो तो पवित्र होतो, तो परमगतीला प्राप्त होतो. परंतु ज्ञानोबारायांच्या समोर शंका विचारली की ज्ञानोबाराया, अहो संत मुखातून आम्ही असं श्रवण केलेलं आहे की हे भौम तीर्थ शरीराची पाप घालवू शकतात, परंतु मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची या पापे. तीर्थ, या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर मनाचं पाप धुतलं जात नाही. मग मनाला जर या तीर्थामध्ये बुडी मारली तर ते कसं काय पवित्र होईल? ठीक आहे, नवे नवे याच तीर्थांना, या संतांच्या चरणाजवळ पवित्र होण्याकरता जावं लागतं. अनेक प्रमाणात की सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी. करीती अंघोळी वंदिती चरण किंवा तीर्थे जांची
द्विजांची इच्छा करती नित्य काळ व्हावया निर्मळ आपणाशी किंवा तीर्थे तया ठाया एकी पुनीत भावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. आणि या भौम तीर्थांना जर मालिन्य प्राप्त झालं पापी लोकांच्या अंघोळीनं तर त्यांना ते मालिन्य घालवण्याकरता संतांच्या चरणाजवळ जावं लागतं. म्हणून आळंदीतले जे तीर्थ आहेत ते ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ माध्यम करायला पवित्र होण्याकरता येतात. पंढरपुरातलं तीर्थ पुंडलिकरायांच्या चरणाजवळ जातं. तुकोबारायांच्या चरणाजवळ देहूतले तीर्थ जातात. त्र्यंबकेश्वरला कुशावर्ताजवळ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणाजवळ जातात. पैठणमध्ये नाथ महाराजांच्या चरणाजवळ ते पवित्र होण्याकरता जातात. मग या तीर्थामध्ये या मनाला बुडी मारली तर ते कसं पवित्र होईल? तर मनाचं शुद्धीकरण व्हायचं असेल तर कोणतं तीर्थ महत्वाचं आहे? महाभारतात पुढे चिंतन आहे. तर असे काही तीर्थ भीष्माचार्यांनी सांगितले, जरा सावधानतेने ऐका. सत्यम तीर्थम क्षमा तीर्थम तीर्थमिंद्रिय निग्रह. सत्य हे सर्वात मोठं तीर्थ आहे. क्षमा हे सर्वात मोठं तीर्थ आहे. इंद्रियांचा निग्रह, बाह्य इंद्रियांचा निग्रह, मनो इंद्रियांचा निग्रह हे सर्वात मोठं तीर्थ आहे. विठ्ठला सत्यम तीर्थम क्षमा तीर्थम तीर्थमिंद्रिय निग्रह सर्वभूत दया तीर्थम तीर्थमार्जवमेवच. सर्व भूतांच्या विषयी अंतःकरणामध्ये दया असणं हे सर्वात मोठं तीर्थ आहे. आमच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ हे तीर्थ आहेत म्हणजे काय? अरे आमच्या निवृत्तीनाथ महाराजांचं स्वरूप हे सत्य आहे. आमच्या निवृत्तीनाथ महाराजांचं स्वरूप म्हणजे मूर्तिमंत दया आहे. आमच्या सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचं स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष क्षमा आहे. प्राणी मात्राविषयी अंतःकरणामध्ये दयेचं भांडवल आहे. भूतांची दया हे भांडवल संता. म्हणून सत्यासारखं तप नाही. सत्य सगळ्यात मोठं तीर्थ, सगळ्यात मोठं तीर्थ. परंतु सत्याचं आचरण जो करील त्या, कारण सत्य बोलण्याचं पुण्य किती आहे आणि खोटं बोलण्याचं पाप किती आहे हे थोडस ध्यानात घ्या. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, कदाचित तुम्हाला कीर्तन ऐकताना जड जाईल, परंतु तिथं माझा नाईलाज आहे. पहिल्यांदा कीर्तनाचं व्यासपीठ म्हणजे नेमकं काय ते ध्यानात घ्या. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, तर कीर्तन हे मनोविकृती नाहीसं करण्याचं पवित्र व्यासपीठ आहे. म्हणून कीर्तनाची आचारसंहिता आहे. वक्त्यानं कीर्तनामध्ये काय बोललं पाहिजे? जेणे करुणी मूर्ती अंतरिक्षी हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांची. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती निवडाव्या. कीर्तनात तेच ऐका की जे मरते समय कामाला येईल ते. विठ्ठला दुसऱ्या श्लोकामध्ये बाकीचे तीर्थ सांगितले ना. दुसऱ्या श्लोकामध्ये बाकीचे तीर्थ असे सांगितले, दानम तीर्थम दमस तीर्थम. अरे संत दान देतात, परंतु कशाचं दान देतात? कृपेचं दान देतात. आणि अशी कृपा करतात की ते कल्पांतीही सरत नाही. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. म्हणून दानम तीर्थम दमस तीर्थम संतोषस तीर्थम उच्यते. मनाचा संतोष, मनाची प्रसन्नता सगळ्यात मोठं तीर्थ आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली बोलतात की देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथ रिघणे नाही समजता संसार. दानम तीर्थम दमस तीर्थम संतोष तीर्थम उच्यते. आणि पुढचा ऐका, ब्रह्मचर्य परम तीर्थम तीर्थंच प्रियवादिता. ब्रह्मचर्यत्व हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. आणि सत्य बोलणं, प्रिय बोलणं, माऊलींच्या एकाच भाषेत बोलायचं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियम च नामृतम ब्रूयात एष धर्म सनातना. हा सर्वात माऊलींच्या ओळीत करायचं झाला. तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तीर्थंच प्रियवादिता. आता पुढचे तीर्थ आहे का, ज्ञानम तीर्थम धृतीस तीर्थम तपस्तीर्थम उदाहृतम
तीर्थानामपि तत्तीर्थं विशुद्धिर्मनसः ज्ञानासारखी पवित्र वस्तू जगात दुसरी कुठलीच नाही. आमची भगवद्गीता बोलते नाही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते. ज्ञान हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. धृती हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. नवे नवे तपश्चर्या हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. आणि मनाची शुद्धी हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. विशुद्धी मनसत्ता. आणि आमच्या निवृत्तीनाथ महाराजांचं स्वरूप हे सगळे तीर्थ आहे. या निवृत्तीनाथ महाराजांच्या पवित्र चरणाचं जर ध्यान केलं तर हे मन पवित्र होतं, हे मन शुद्ध होतं. म्हणून या मनाचं शुद्धीकरण करायचं असेल तर त्याच्यासाठी कोणत्या डोहातल्या कोणत्या पाण्यामध्ये अंघोळ केली पाहिजे त्याचंही चिंतन महाभारतात आहे. विठ्ठला आणि ही आत्मनदी संयमरूपी जलाने परिपूर्ण भरलेली आहे. ही आत्मनदी संयमरूपी जलाने परिपूर्ण भरलेली आहे. इथं सत्य हे तट आहे, शील हे तट आहे, सत्य हा डोह आहे आणि त्यामध्ये असलेली दया ही त्याच्या उर्मी म्हणजे लाटा आहेत. अशा तीर्थामध्ये जो स्नान करतो त्याचं मन पवित्र होतं. म्हणून ज्ञान हृदय ध्यान जले राग द्वेष मला पहे. ज्ञानरूपी डोहामध्ये ध्यानरूपी जलाने जो ध्यान करतो त्याचं मन पवित्र होतं. आणि म्हणून आमच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ हे सगळे सकळ चिंतामणी शरीरा, सकळ चिंतामणी शरीरा, संस्कार समूळ आशा, संस्कार समूळ तीर्थ झाला तोची एक, तीर्थाची तीर्थ झाला तोची एक, मोक्ष तेने दर्शने, मोक्ष तेने मोक्ष तेने असे हे पवित्र तीर्थामध्ये जो स्नान करतो त्याचं मन पवित्र होतं. म्हणून त्या मनाला ज्ञानोबाराय सांगतायत तेथे बुडिले माझे मना. आणि या सर्व तीर्थांना पावित्र्य ज्या तीर्थामध्ये ज्या तीर्थामुळे येतं ते तीर्थ म्हणजे तीर्थाचे पै तीर्थ जयाचे पै नाम. हे भगवंताचं पवित्र नाम सर्व तीर्थांना पावन करणारं पवित्र तीर्थ आहे. आणि या नामाचं वाटप, या नामाचं वितरण, या नामाचा प्रसाद निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना दिलाय. समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, शांती क्षमादम सर्वाभूते, शांती क्षमादम सर्वाभूते, समाधी साधन संजीवन नाम, समाधी संजीवन ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून ज्ञानेश्वर माऊली पुन्हा त्या मनाला हे सांगतात, हे मना माझे सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी मला काय दिलं. भगवान आदिनाथापासून तर निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत जो बोध मिळाला, जो भाव प्राप्त झाला, जे समाधीधन त्यांना मिळालं ते आहे तसंच्या तसं मला उत्तराधिकारी म्हणून माझ्या हातात दिलं. म्हणून माझे सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे निर्गुण आहेत. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण निधने संपूर्ण माझ्या. आता इथं निर्गुण शब्दाचा थोडासा विचार करणं जरुरीचं आहे बरं का. निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार, त्याबद्दल वाद नाही. परंतु निर्गुण म्हणजे निर्गुण निराकार नाही, तर निर्गुण म्हणजे गुणातीत. गुणात असूनही गुणाशी संबंध नसणे याचं नाव आहे गुणातीत. विठ्ठला स्वरूप ज्ञानोबारायच्या मनाला
भक्तांना समजून सांगतात की माझ्या निवृत्तीनाथ महाराजांचं स्वरूप असं आहे, निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बलव जया निवृत्तीची राणी व निवृत्तीची, किंवा यदक्षर मनाख्येयम ख्यातम दैवतमाश्रये ठरा विठ्ठल. ज्ञानोबरांच्या संकेतानुसार या मनानं निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाजवळ असलेल्या तीर्थामध्ये बुडी देता बरोबर ते मन आता जो परिवर्तन झाला, जो परिणाम झाला, त्याची कबुली द्यायला लागलाय अभंगाच्या दुसऱ्या. आता मी ना करी भ्रांतीचे भ्रांतीचे भ्रमण बुद्धीशी मार्जन केले असे. जोपर्यंत मनाची भ्रांती जात नाही तोपर्यंत सुख शांती आपल्याला कधीही मिळणार नाही. कारण ही भ्रांती केव्हा जाते? गुरुच्या उपदेशाने जाते. म्हणून ज्ञानोबराय सांगतायत की जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले. गुरुने जेव्हा मला बोध केला, माझ्या सद्गुरूंनी मला ज्या वेळेला उपदेश दिला, त्याच वेळेला माझी ही जी वृत्ती आहे ती सगळी प्रक्षालन झाली, तिचं धुतली गेली, तिचं मार्जन झालं. म्हणजे आपल्या सर्वांच्या परिचित भाषेत बोलायचं तर माझा ब्रेन वॉश झाला. मग हा ब्रेन वॉश करायचा असेल तर त्याच्यासाठी योग्य सद्गुरूची गरज आहे. कारण जोपर्यंत भ्रमंती आहे, जोपर्यंत भ्रांती आहे, तोपर्यंत कोणालाही सुख संसारातही नाही आणि परमार्थात नाही. म्हणून भ्रांती गेली पाहिजे. आणि भ्रांती जी जाते ती गुरु वाक्यानं जात असते. अरे भ्रांती कशी होते? अरे दोर दोरपणे साचार भ्रमे दिसे नानाकार. नाथ महाराज बोलतात मंद अंधकारामध्ये दोरीचा तुकडा जर पडलेला असेल तर त्याच्यावर एक भ्रम होत नाही. काही लोकांना असं वाटतं हा मोत्याचा हार आहे, काही लोकांना वाटतं हा दोरीचा तुकडा सत्य प्रचितीत नाहीये, काही लोकांना असं वाटतं ही जलधार आहे, काही लोकांना असं वाटतं की कुठेतरी हा सर्प पडलेला आहे. शुक्तिवरी रंगता पाहता डोळा दिसले, रत्तुवरी भासले, रत्तुवरी भासले, शुक्तिवरी रंगता डोळा दिसले, राधे रत्तुवरी भासले, रज्जुवरी भाषे नित्यासर्थ नाथ महाराजांच्या हरिपाठाचं प्रमाण आहे. अतिशय सुंदर. म्हणून काही काही परंपरेमध्ये दोघंही हरिपाठ म्हटले जातात बरं का. आमच्या झेंडूजी महाराज परंपरेमध्ये माऊलींचाही हरिपाठ म्हटला जातो आणि नाथ महाराजांचा हरिपाठ म्हटला जातो. फक्त हरिपाठ म्हणत असताना थोडस खेदानं बोलतो, हरिपाठ म्हणत असताना जर शांत चित्तानं माऊली तुकोबारायांची मूर्ती, नाथ महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणून हरिपाठ जर म्हटला ना, तर योगी माणसाला हिमालयात जाऊन जी समाधी लागत नाही ती तुम्हाला सप्ताहाच्या मंडपात लागते. सप्ताहाच्या मंडपात लागते. नुसत्या पावल्या खेळणं म्हणजे हरिपाठ नाही.
अरे चौकात दिंडी गेल्यानंतर बायका पोरींची गर्दी पाहिल्यानंतर अलीकडे पावल्या खंडारांना फार ऊत आलाय. परंतु ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी मग घरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. अशा पद्धतीने हरिपाठ म्हणा. हरिपाठ तुम्हाला शेवटचं फल प्राप्त करून देईल. विठाला स्नान करता बरोबर ते मन कबुली द्यायला लागलं. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण बुद्धीशी मार्जन केले असे. मग पुन्हा याचा परिणाम काय झाला? त्या परिणामाचं स्वरूप ज्ञानोबा दिग्दर्शित करतायत अभंगाच्या तिसऱ्या. एक नाव झाला तरंग बुडाला, एक नाव झाला तरंग बुडाला, एक नाव झाला तरंग बुडाला, एक नाव एकार्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एक रूप किंवा तैसा देह झाला ब्रह्मरूप. अरे समुद्रावरील लाट एकदा संपली, बुडाली, नाहीशी झाली की ती कायमची संपते. तसं एक वेळ काही जीवदशा संपली, देहदशा संपली की ब्रह्मदशा प्राप्त झाली की भ्रमंती आपोआप संपते. तैसा देह झाला. म्हणून हा देह ब्रह्मरूप होण्याकरता भक्ती हे सगळ्यात प्रभावी साधन आहे. सगळ्यात प्रभावी साधन आहे. सगळ्यात प्रभावी साधन ही काया शुद्ध होण्याकरता कीर्तन आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. म्हणून हा जो देह आहे, देहाचा अभिमान धरून उपयोग नाही. आणि त्या पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की नत्वम देहो इंद्रियानी न प्राणो न मनो नदी विकारित्वात विनाशितात दुष्टत्वाचे घटो येतात. अरे तू यापैकी काही नाही, तू प्रत्यक्ष वासुदेव आहे. देह नवे मिहेसरे उरला उरे विठ्ठल, तू प्रत्यक्ष वासुदेव आहे. म्हणून ब्रह्मरूप ही दशा ज्या वेळेला प्राप्त होईल ती सगळ्यात परम भाग्याची दशा असेल. ज्ञानोबरायांना विचारलं, ज्ञानोबराय हे जे नवल आहे, हे जे बदल आहे, हे जे आश्चर्य आहे, हे कोणाच्या कृपेनं झालं ते तर सांगा. तर निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेनं तर झालंच. परंतु निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेनं त्या रखमा देवीवर तो बाप विठ्ठल त्याने हे आश्चर्य असं केलं की मृग जडामध्ये तारू हरपली. हे एक आश्चर्य केलं अभंगाच्या शेवटी. बाबा रखमा देवारो नवाला पैसे बाबा रखमा देवीवरो
रखवा देवीवरून नवल पै केले तारू हरपदे मृगजडी आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीचे मार्जन केले असे. मनाची भ्रमंती संपवण्याकरता, मनाचा हा जो भ्रामक स्वभाव आहे हा जाण्याकरता जे तीर्थ ज्ञानोबारायांनी सांगितलं ते निवृत्तीनाथ महाराजांचं चरण म्हणजे स्वरूप. या स्वरूपावर जर उडी दिली तर निश्चित चंचल मन स्थिर होतं आणि सर्व दुःखाचं बीज जर काय असेल तर मनाची किंवा चित्ताची चंचलता. जोपर्यंत चित्त स्थिर नाही तोपर्यंत सुखशांती नाही. जोपर्यंत मनाची स्थिरता नाही तोपर्यंत परमार्थ सिद्धीला गेला असा दावा कोणीही करू शकत नाही. म्हणून या सद्गुरूच्या चरणाचं जो स्मरण करेल, पांडुरंगाच्या चरणाचं जो स्मरण करेल त्याचं मन स्थिर होईल. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्याजिन प्राण आपू लागे माझे. किंवा जगद्गुरु तुकोबारायांचं सर्वांचं आवडीचं प्रमाण, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिया, तुझे चरण देखिया, भाग गेला जीवन गेला, भाग गेला जीवन गेला, तुझे चरण देखिया, तुझे चरण देखिया, भाग गेला गेला, भाग गेला जीवन गेला. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखलिया. म्हणून या मनाला वेधून घेणारं जे स्वरूप आहे ते सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं आहे. या मनाला वेधून घेणारं जे स्वरूप आहे, जी मूर्ती स्थानापन्न होणार आहे ते माऊलींचं स्वरूप आहे. या मनाला वेधून घेणारं जे स्वरूप आहे ते पंढरपूरच्या पांडुरंगाचं विटेवरचं ते स्वरूप आहे. म्हणून जाता जाता एकच प्रेमाचं शुभचिंतन. आपण सगळे जाणकार श्रोते, क्षेत्रवासी आहात, म्हणून विस्तारानं सर्व काही सांगितलं पाहिजे असं काही भाग नाही. आपण भवादृश्य श्रोते असल्या कारणाने नुसता आपल्याला इशारा काफी आहे की बाप होय ही अमोल किमतीची नरतनु म्हणजे नरशरीर कुठल्याही वस्तूचा मोह बदला न घेताना त्या परमात्म्याने आपल्याला दिलेली आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत प्रत्येक इंद्रियानं निरभिमानी वृत्तीनं भक्ती करणं हे आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे. परंतु भक्ती कशी करावी या बाबतीमध्ये साशंकता मनात असेल, परंतु ती साशंकता न ठेवता आपल्या वारकरी संतांनी जे सांगितलं माऊली तुकोबारायांनी की आपल्या जन्माची सार्थकता विठोबाच्या दर्शनात. तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची देख एक रेखी आहे. आपल्या जन्माची सार्थकता माऊलींच्या समाधीच्या दर्शनात, माऊलींच्या मूर्तीच्या दर्शनात. म्हणून ती माऊली आपल्याला करण्याकरता, निवृत्तीनाथ महाराज करण्याकरता, पांडुरंग परमात्मा करण्याकरता आपल्याला सर्वेंद्रियांनी भक्ती करणं जरुरीचं आहे. मग सर्वेंद्रियांनी भक्ती करावी तरी कशी? तर भक्तीचं स्वरूप आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपले वारकरी संत असं सांगतात की बाबा जोपर्यंत तुमच्या पायात शक्ती आहे तोपर्यंत आयुष्यातून एकदा का होईना आळंदी पंढरपूर त्र्यंबकेश्वरची पायी वारी करा, परंतु चिकनगुनिया होण्याच्या अगोदर. जोपर्यंत आपले हात चांगले आहेत तोपर्यंत देवाचं भजन करा. जोपर्यंत आपले कान चांगले आहेत तोपर्यंत देवाची कीर्ती श्रवण करा. जोपर्यंत आपले डोळे चांगले आहेत तोपर्यंत पहाट पासून संध्याकाळपर्यंत भरपूर सिरियल पाहून घ्या. सिरियल काय मी सांगितल्यानंतर तुम्ही पाहणार का पाहणार नाही असं काही भाग नाही. आपण लय हुशार आहात. आपण त्या गोकुळधाम सोसायटीतला उलटा चष्माही सोडत नाही. परंतु पाहायचं असेल तर चांगलं पहा.
आणि त्या डोळ्यांना ही ताकीद द्या, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आणि जोपर्यंत आपलं तोंड चांगलंय ना तोपर्यंत देवाचं भजन करा. परंतु भजन करीत असताना हे मात्र अजिबात विसरू नका, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे. आमचे वारकरी लोक जसं पंढरपूरच्या वारीच्या रस्त्यानं भजन करतात, आमचे गुरुदेव पांडुरंग बाबा वैद्य, गुरुदेव आमचे जयराम बाबा, आमचे संस्थेचे सगळे शिक्षक, आमचे गुरुदेव मारुती बाबा पुरेकर, आमचे आबासाहेब, आमचे परमेश्वर बाबा, जे काही मंडळी जे भजन करते ना ते भजन करा. सगुण संपन्न पंढरीच्या राजा, सगुण संपन्न पंढरीच्या राजा, आमुच्या स्वामी केशी राजा, सगुण संपन्न पंढरीच्या राजा, सगुण संपन्न पंढरीच्या राजा. अशी सर्व इंद्रियांनी मनोभावे जर त्या परमात्म्याची भक्ती आपल्याकडून घडली ना तर या भक्तीचा सरतेशेवटी होणारा परिणाम परिपाक असा जरूर असेल की ज्या दिवशी तो यम या शरीरातला प्राण बाहेर काढेल त्या दिवशी ही केलेली भक्ती त्या संकटाला प्रतिकार करेल. म्हणून करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून, सोडविल यमापासून. म्हणून संत आपल्याला बोध देत आहेत की बाबा ज्या वेळेला हा जीवात्मा आईच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेला रडत रडत येतो. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकला की सगळं जग हसायला लागतं, पेढे वाटायला लागतं. परंतु बाबा ज्या वेळेला तो आईच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेला रडत रडत येतो, तुझ्या रडण्याचा आवाज ऐकला की सगळं जग हसायला लागतं, पेढे वाटायला लागतं. परंतु तो सत्संगतीच्या द्वारा, भगवंताच्या नामचिंतनाच्या द्वारा, सत्य कर्माच्या द्वारा, शुद्ध आचरणाच्या द्वारा जीवन जगत असताना अशी क्रांती कर की मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे बाबा ज्या वेळेला तू मरशील ना त्यावेळेला तू हसत हसत मरावं आणि तू केलेल्या तुझ्या पवित्र कार्याकरता, तुझ्या कीर्ती करता तुझ्या संपूर्ण जगाने रडत. कबीरजींचा असा हृदयाला पाझर पडणारा एक हृदय द्रावक संदेश आहे. कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. ज्यांच्यासाठी जगच नाही तर या जगाला जन्म देणारा पांडुरंग परमात्मा ओक्साबोक्सी रडलाय ते आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचं, आमच्या जगद्गुरु तुकोबारायांचं प्रेमयुक्त अंतःकरणाला भजन करा. सर्वांनी हात मोकळे करा, मन मोकळं करा. माऊली तुकोबारायांची दैदिप्यमान मूर्ती हृदयात आणून शांत चित्तानं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा माऊलींच्या चरणी, सद्गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी, स्वानंद निवासी सद्गुरु चोर महाराज
गुरुदेवांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच विराम देतो. जे चुकीचं असेल ते माझे बुद्धिमानलेले दोष आहेत, बरोबर असेल ते गुरुदेवांचं आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द वाकडा किंवा चुकीचा आला असेल त्याचा गैरसमज न करता तो माझा मला परत करा. दुरुस्तीच्या मी निश्चित प्रयत्नात असेल. न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे तुमते विनवितोसे पायाच्या प्रसादे काही गुपितो विनोदे मत क्षमा करणे संती नोहे अंगभूते युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबड आरती झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही, शिस्त मोडायची नाही. तुका म्हणे आरती होईपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. कृपया 90 रुपये केले. बापर कुमादेवी वरुणावल पैके 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 तारुहार बले मृगजानी तारुहार बले मृगजानी तारुहार बले मृगजानी आता मीना करी रांगीचे भ्रमण 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 आता मीना करी भ्रांतीचे 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 भ्रमण ज्योतिषी मार्जन केले असे वृत्तीची मार्जन 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 वृत्तीची 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 मार्जन वृत्तीची मार्जन केले आता मीना करी भ्रांतीचे भ्रमण आता मीना करी भ्रांतीचे भ्रमण आता मीना करी भ्रांतीचे